ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जो महाराष्ट्रात 2024 मध्ये विलंबित जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा झाला, त्यात हिंगोली जिल्ह्यात पण यातले काही माहिती सापडली आहे। नायब तहसीलदार यांनी अधिकार नसताना फक्त हिंगोली तहसीलमध्ये 1000 आदेश दिले आहेत, ते रद्द करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। पुरेसे डॉक्युमेंट नसताना प्रमाणपत्र दिले गेले आहेत, त्याचं पण रिव्ह्यू करण्याची सुरुवात झाली आहे। मला असं वाटतं की महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल। किती जन्म दाखले तसे तुम्हाला आढळून आलेले? पहिली गोष्ट, जे नायब तहसीलदारला काय अधिकार नसताना जे दिलेले आदेश आहेत ते हिंगोली तहसीलमध्ये 1049। आता ते रद्द काल संध्याकाळी त्यांनी केले, रद्द करण्याचे आदेश दिले। आता त्या लाभार्थीकडून ते ओरिजिनल सर्टिफिकेट परत घ्यावे लागणार आणि त्यांनी जे कायद्याने आवश्यक आहेत असे 13 डॉक्युमेंटसह अर्ज करावा। त्याच्यावर कारवाई ज्यांनी ते प्रमाणपत्र दिले काय करावं? आता ते डिपार्टमेंटल इन्क्वायरी ते जिल्हाधिकारी पाहिजे। सर, तुम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरताय, किती कालावधी लागू शकतो? हे ते 1000 तर काल संध्याकाळी त्यांनी रद्द केले। आता जे गव्हर्नमेंटचं पोर्टलवरून ते रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करतायत, ते आठवड्याभरात होणार आणि प्रत्येकाचा घरी जाऊन ते कलेक्ट करण्यासाठी मध्यंतरी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मीटिंग झाली। 1 महिन्यात महाराष्ट्रात हे काम पूर्ण व्हावं। महाराष्ट्रात 50,000 असे आदेश नायब तहसीलदार यांनी दिले। सर तुम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरताय, सगळ्या जिल्ह्यात फिरताय। सर हिंगोली जिल्ह्यामध्ये तुम्ही आता आलात। या जिल्ह्याचा इतिहास असा आहे की जिल्हा परिषदेचा शिक्षक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा सदस्य निघालेला आहे, ज्याला गव्हर्नमेंट पेमेंट करायची। तर तुम्ही इतर जिल्ह्याच्या तुलनेत हिंगोलीमध्ये काही धक्कादायक आढळलंय का? हिंगोलीत आतापासून लक्ष घालायची सुरुवात केली आहे। आढळलं की नक्की तुम्हाला सांगू। या प्रमाणपत्रासोबत अजून काय रडारवर आहे सर? या प्रमाणपत्रासोबत रडारवर अजून काय विषय आहेत हिंगोलीतले? अजून काय रडारवरती विषय आहेत सर? हिंगोली जिल्ह्यात 600 कोटी रुपयाची जलजीवन मिशनची कामं झाली आहेत। भाजपचे आणि कपिल सिब्बल महोदयांनी मुकुळे साहेबांनी पण सांगितलं त्या जे योजनेचं काम आहे ते निकृष्ट दर्जाचं झाले। पालकमंत्री पण म्हटले की योजनेत गोंधळ झालेला आहे। तर हिंगोली जिल्ह्याच्या जलजीवन मिशनची आपण तपासणी करणार, ते पाहणी करून कसं केलं? मुख्यमंत्री स्वतः येत आहेत मला वाटतं हिंगोलीत। त्यांना आपण काय मुख्यमंत्र्यांना सांगाल का? म्हणजे त्यापर्यंत हिंगोली तहसीलने जे आदेश काढला होता त्याच्यामध्ये सदर प्रमाणपत्राची फेर तपासणी करता 20 लाभार्थ्यांना बोलवण्यात येणार असा उद्देश केला होता, तर आपण म्हणता रद्द केला, नेमकं काय प्रकार आहे? वास्तविकरित्या फेर तपासणी सगळ्या अर्जाची होणार आहे, तो वेगळा विषय आहे। पण नायब तहसीलदारला अधिकारच नव्हते। पण त्यांनी अकोला जिल्ह्याच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी सुरू केली त्यांनी। तर नायब तहसीलदारांना अधिकारच नाही, तर ज्युडिशियल प्रकरण आहे ना, तर न्यायालय उच्च न्यायालयात पण गेले, मालेगावमध्ये हे झालं होतं, तर न्यायालयाने पण थांबवलं नाही। नायब तहसीलदारने दिलेले आदेश रद्द, त्याची फेर तपासणी नाही, फेर सुनावणी घ्यावी लागते, ते करणार। मुंबईची तुंबई झाली, त्याच्यावर तुम्ही काय बोलणार आहात का? शेकडो लोक अडकले, तर लाखो कोटींचं नुकसान झालं। व्यवस्थित सुरू होतं, थोडंफार पाणी भरते, पाऊस अचानक आला, सर व्यवस्थित